तर माझ्यासारख्या असंख्य महाराष्ट्रातल्या सुनांना आता प्रश्न पडला आहे की आमचं घर कोणतं. ज्यांनी तक्रार केली त्यांच्या बुद्धिमत्तेची मला थोडी कीव वाटते. भूमिका काय असणार आहे? कारण इतर अनेक महिला नेत्यांनी विरोध केला होता. तुमचं स्टेटमेंटमध्ये आता पुढचं पाऊल काय असणार? मुलगी लग्न होऊन जेव्हा सासरी जाते ती क्षणात सासरच्या लोकांना आपलंसं करून घेते. एका नवख्या घरात जाते, नवीन माणसांमध्ये जाते आणि तिथं गेल्यानंतर ती सगळ्यांच्या भावभावना जाणून घेऊन त्या घरामध्ये क्षणात स्थिरावून जाते. लग्नानंतर त्या कुटुंबामध्ये त्या परिवाराला सामावून घेत असताना त्या कुटुंबावरती येणारे प्रसंग, अडीअडचणी, दुःखाचे अनेक वादळं, समस्या या सगळ्यांना ती धीराने तोंड देत त्या कुटुंबाबरोबर लढत असते. आपलं म्हणून ती कुटुंब ती सांभाळत असते, आपलं म्हणून त्या सासरच्या लोकांचा परिवार सांभाळत असते आणि ह्या सगळ्यांना एकत्र घरट्यासारखं ती बांधत असते, पिलांना सांभाळत असते आणि या सगळ्यांमध्ये संकटांमध्ये ती धीराने सामोरे जात असते यासाठी की ते तिचं कुटुंब असतं. पण यामध्ये कोविड कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, एक उदाहरण द्यायचं झालं तर 85,000 पुरुषांच्या मृत्यूची नोंद ही कोविड कालावधीमध्ये. म्हणजे 85,000 पुरुषांचा मृत्यू झाला म्हणजे माझ्या 85,000 महिला भगिनी या विधवा झाल्या. त्यानंतरही त्यांनी बाकीचा कोणाचा आधार असो नसो पण आपल्या लहान लेकरांना बरोबर घेऊन आयुष्याची लढाई लढत असताना घरातलं सर्वस्वच गेलं आहे, घरातला कर्ता पुरुषच गेला आहे, पण माझं कुटुंब मला सांभाळायचं आहे, मी जिथं लग्न होऊन आले ते सासरच्या लोकांना मला सांभाळायचं आहे म्हणत त्या माऊलीने पदर कमरेला खोसत रडायचं नाही लढायचं म्हणत या संघर्षामध्ये तोंड दिला. मुलांचं शिक्षण असेल, त्यांच्या जबाबदाऱ्या असतील, या सगळ्यांना पेलत या सगळ्यांमधून तिने जाण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं करत असताना एका कुटुंबाची भावना तिने जपण्याचा प्रयत्न केला. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी फिरते, वाड्या वस्त्या पाड्यांवरती जाते, सगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आम्ही जनसुनावणी घेतली. जनसुनावणीच्या माध्यमातून येणाऱ्या केसेसची संख्या हे मी कायम सांगत आले की कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या सर्वाधिक आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कधीकधी सासरच्या लोकांकडून होणारा त्रास आणि त्याच्यामुळे त्यांची होणारी मानसिक कुचंबणा यासाठी आम्ही आयोगाच्या माध्यमातून काउन्सिलिंग सेंटर चालवतो, भरोसा सेल चालवतो आणि ते कुटुंब जपण्याचा प्रयत्न करतो. कारण की कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे. मग अशा पद्धतीने गेले 2-4 दिवसापूर्वी साहेबांनी जे काही वक्तव्य केलं मला आता भीती वाटायला लागली की सासरच्या लोकांकडून दिला जाणारा त्रास त्यामध्ये आता ह्या वाक्याची भर पडते की काय, की तू आता बाहेरची आहे आणि त्याच्यामुळे कदाचित आता त्यांच्यावरती वाढणारे मानसिक शारीरिक अत्याचार याला खतपाणी घातलं जाणार आहे. आणि केवळ माझंच नाही तर महाराष्ट्रामधून सर्व जाती थरातून सर्व पक्षामधून सगळ्या घटकांमधून अशा पद्धतीची ही विधानं येतात, त्याच्याबद्दल निषेध व्यक्त केला जातो. खरं तर साहेबांनी जे वक्तव्य केलं त्यावेळेस त्यांच्या बाजूला बसलेली जी लोकं होती, डॉक्टर अमोल कोल्हे, मी निषेध करते. आपण अभिनेता म्हणून ज्यावेळेस काम करता, चेहऱ्यावरती रंगरंगोटी लावता, त्यावेळेस आम्हाला त्या कलाकाराची कदर आहे. कलेचा मोजमाप कशातही होऊ शकत नाही. पण आपण छत्रपती शिवरायांची भूमिका, आपण छत्रपती संभाजीराजांची भूमिका ज्यावेळेस करता त्यावेळेस तिथं आपण महिलांना मान सन्मान दिलं पाहिजे ह्या भूमिकेतून मांडता. पण ज्यावेळेस साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यावेळेस आपण राक्षसी हास्य करत त्याला साथ दिली. माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या सुनांनी हे पाहिलंच असेल. आता त्या सुनांना प्रश्न पडतोय महाराष्ट्रातल्या की साहेबांनी जे वक्तव्य केलं त्यावेळेस शेजारी बसलेले खासदार, त्यांच्या पाठीमागं बसलेली दोन्ही व्यक्ती, कदाचित ते दोघांना घरी गेल्यानंतर त्यांच्या सुनांनी जाब विचारलेच असतील, त्याच्या खोलात मी जाणार नाही. पण अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या सुनांना प्रश्न पडतोय की आमचं घर कोणतं, आम्ही जर परके तर आमचं घर कोणतं. कारण लग्नापासून शेवटच्या क्षणापर्यंत ती समर्पित भावनेने आपल्याला सासरच्या लोकांमध्ये वावरत असते, कुटुंबाला सांभाळत असते, कुटुंब स्थिरावत असते. 2 दिवसापूर्वी मी आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या संसदरत्नांची एक मुलाखत पाहिली. त्यांना पत्रकारांनी विचारलं की पवारसाहेबांनी अशा पद्धतीचं विधान केलं त्यावेळेस आपली प्रतिक्रिया. त्यांनी सांगितलं की मी अजून स्टेटमेंट पाहिलं नाही. सगळ्या महाराष्ट्रामधून हे स्टेटमेंट जात असताना त्याच्यावरती प्रतिक्रिया येत असताना
त्यांनी अजून स्टेटमेंट पाहिलं नाही याचं मला एक आश्चर्य. दुसरी गोष्ट, हे वाक्य उच्चारल्यावर पुढचं वाक्य त्या घेतात की साहेबांनी 2च शब्दात उत्तर दिलं. किती लबाडी ढोंगीपणा असावा. कारण की पहिल्या वाक्यात त्या म्हणतात की मी स्टेटमेंट पाहिलं नाही, दुसऱ्या वाक्यामध्ये लगेच म्हणतात की साहेबांनी 2 शब्दातच उत्तर दिलं. तुमच्याकडे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं द्यायला नाहीत. कारण की लग्नानंतर तुम्ही कधी सासरी गेलाच नाहीत. तुम्हाला सासर काय असतं, सासरची लोकं काय असतात, सासरची नाती काय असतात, किंवा सासरमध्ये गेल्यानंतर ज्या समर्पित भावनेने आपण त्या ठिकाणी विसावतो, त्या कुटुंबाला बांधून ठेवतो, हे आपल्याला समजलंच नाही. त्याच्यामुळं कदाचित सुनेच्या डोळ्यातले अश्रूसुद्धा दिसणार नाही. आज खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती. बाबासाहेबांनी आम्हाला हिंदू कोड बिल दिलं, आमच्यासाठी महिला समर्थक कायदे केले, आम्हाला समान संधीचा हक्क दिला. हे सगळं करत असताना परत एकदा पुरोगामी विचार म्हणणाऱ्या या लोकांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली, त्यांच्या बाजूला बसलेल्या लोकांनी ज्या पद्धतीने विकृत पद्धतीने हास्य केलं, राक्षसी विकृतीत आपली त्या ठिकाणी दाखवली, तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आजच्या दिनी त्यांना सगळ्यांना सद्बुद्धी मिळो. राज्य महिला आयोग म्हणून तुम्ही काही ऍक्शन घेणार आहात का या विधानावर? कारण महाराष्ट्रातून तीव्र पडसादाची उमटली होती. राज्य महिला आयोग म्हणून काय भूमिका असते? यामध्ये अनेक सामाजिक संस्था असतील, सर्व घटकातल्या महिलांनी याबाबत निषेध व्यक्त केलेला आहे. राज्य महिला आयोगाकडे काही तक्रारी आलेल्या आहेत की अशा पद्धतीची विधानं करून आमच्या भावना दुखवलेल्या आहेत. मी म्हणजे माझ्या सर्व सहकाऱ्यांशी आणि कार्यालयाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेईल. कार्यालयातून सध्या राजकीय पक्षाचं काम सुरू आहे असा आरोप आयोगाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयातून तुम्ही राजकीय पक्षाचं काम करता, तशी तक्रार सुद्धा दाखवत. ज्यांनी तक्रार केली त्यांच्या बुद्धिमत्तेची मला थोडी वाटते. थोडंसं अर्धवट ज्ञान, अर्धवट माहिती आणि अर्धवट प्रतिक्रिया अशी थोडीशी त्यांची भूमिका आहे. जे माझं कार्यालय आहे ते 20 वर्षापासूनचं जनसंपर्क कार्यालय आणि ते दाहेरीतलं कार्यालय आहे. माझं मुख्य कार्यालय मुंबईला आहे. मुंबई येथील बांद्रा येथे माझे मुख्य कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये ज्यांनी आजपर्यंत कधी आयोगाचं कार्यालय पाहिलं नसेल किंवा आयोगाची फारशी माहितीही नसेल, त्यांनी केलेली ही वक्तव्य आहेत. आणि मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी रिकामी बसलेल्या व्यक्तींनी केलेली ही तक्रार आहे. मला त्याला फारसं महत्त्व द्यावंसं वाटत नाही. माझ्या दाहेरीच्या कार्यालयामध्ये गेले 20 वर्षापासून मी काम करते आणि तिथं दर आठवड्याला जनता दरबार भरतो. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे मुंबईला येऊ शकत नाही ते पुण्यामध्ये मला येऊन भेटतात. त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम आम्ही त्या कार्यालयामधून करतो. तुम्ही अमोल कोल्हेंचा निषेध केला, मात्र हे वाक्य ज्यांचं आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलला नाही. त्यांच्याबद्दल तुमची भूमिका काय आहे नेमकी? त्यांचा निषेध तुम्ही करणार आहात का? बाजूला बसलेल्यांचा निषेध करायचा आणि जे बोलले त्यांच्याबाबत काही जाहीर भूमिका घ्यायची नाही. मी 2 दिवसापूर्वीच माझं कदाचित ट्विट आपण पाहण्यात आलं नसेल. मी 2 दिवसापूर्वीच याबद्दल माझ्या सर्व प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पण शेजारी बसणारे सुद्धा तितकेच दोषी आहेत. नाही, प्रश्न स्पष्ट आहे. शरद पवारांचा निषेध करणार. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येतात आणि त्यांनी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही निषेध केलेलाच आहे. मग तुम्ही यापूर्वी महिला धोरणांसाठी शरद पवारांनी जे काही केलं त्याची 1-1 तास भाषणं केलेली आहेत. आता फक्त राजकीय गणवेश बदलला की तुमची भूमिका लगेच बदलली आहे का शरद पवारांच्या बद्दलची? म्हणूनच मी म्हणलं परवाची मी प्रश्न पूर्ण करतो. या एका वाक्यानं त्यांचं महिला धोरणाबाबतचं किंवा महिलांच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट होते का? म्हणूनच मी म्हटलं परवाचं आपण माझं पत्रकार परिषद किंवा बाईट पाहिलेलं नसेल. हे सगळं मी परवा ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. 30-35 वर्षापूर्वी आदरणीय साहेबांनी आमच्यासाठी महिला धोरण आणलं, आम्हाला महिला सन्मान दिला, त्याबद्दल आदर आहे आणि तेच घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो. हे कायम सांगतो. पण म्हणून मी प्रश्नच विचारला होता की तेच साहेब आत्ता आहेत का? कारण की साहेबांचं आत्ताचं वक्तव्य जे आहे ते आम्हाला अत्यंत क्लेशदायक आहे, वेदना देणार आहे. आणि आमच्या सुनांना, मी पण चाकणकरांची सून आहे, माझ्या सासऱ्यांनी मला सपोर्ट केला. आम्ही चाकणकर म्हणून आता इतके वर्ष मी चाकणकरांच्या घरात राहते. उद्या मला चाकणकर मी विचारलं बाहेरून आले तर काय उत्तर द्यायचं? माझ्यासारख्या असंख्य महाराष्ट्रातल्या सुनांना आता प्रश्न पडला आहे की आमचं घर कोणतं? तुम्ही असाच प्रश्न 2 दिवसापूर्वी किंवा त्याआधी तुम्ही सुप्रिया सुळेंच्या माहेरी लुडबुड करण्याबद्दल बोलला होता. महिला धोरणानुसार मुलीला माहेरी सुद्धा 50% अधिकार असतो किंवा तिथे सुद्धा अधिकार असतो. म्हणजे शरद पवार सुनेबद्दल बोललेत, तेच तुम्ही माहेरवाशिनीबद्दल बोलला, तर मग तुमच्या दोघांमध्ये फरक काय? मी नाव नव्हतं घेतलं कोणाचं, तुम्ही नाव घेतलं. हा, नाही ठीक आहे, तुमचा उद्देश कुणाकडे होता, कोणाच्या संदर्भात बोललात ते स्पष्ट आहे.
म्हणजे ते ताक्याला जाऊन भांडायला पण काय अर्थ नाहीये. हा, मग तुमच्या आणि शरद पवारांच्या विधानामध्ये फरक काय? पहिली गोष्ट, मी जे वाक्य दिलं होतं, कायम असे गैरसमज आपल्या माध्यमातून होत असतात म्हणून मी स्पष्टीकरण देते. अजूनही माझी त्या वेळची व्हिडिओ आपण जर ऐकली त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं ना, आजही माझ्याकडे पुरावे आहेत, आजही माझ्याकडे आयोगाच्या तक्रारी आहेत, आजही ती कागदपत्रे आहेत, आजही ती केसेस मी स्वतः सॉल्व्ह करते. याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की मी राज्य महिला आयोगाचं कामकाज पाहत असताना माझ्याकडे अनेक तक्रारी येतात. मी स्वतः माझं दिवाणी न्यायालय चालवते. दिवाणी न्यायालयामध्ये जेव्हा तक्रारी दोन्ही पक्ष येतात त्यावेळेस येत असताना मुलीचं लग्न होऊन सुद्धा तिच्या बाजूनी जर तिची आई आली कोर्टात त्यावेळेस आम्ही समजून जातो की आईने जास्त इंटरफेअर केल्यामुळे मुलीच्या सासरी अडचणी निर्माण होतात आणि सासरचे लोक तक्रार करतात की या संदर्भामध्ये अगदी स्पष्टीकरण देऊन सांगितलं होतं की मुलगी उठली का, चहा घेतला का, कुकरच्या शिट्ट्या किती झाल्या, इथपासून जेव्हा आई मुलीला फोन करून सातत्याने प्रश्न विचारते तेव्हा त्या घरामध्ये वातावरण दूषित होतं आणि भांडणाचं वादळ निर्माण होतं. हे मी सांगितलेलं वाक्य होतं. त्यावेळेस मी सांगितलं जसं आई जास्त मुलीच्या संसारामध्ये लक्ष घालते त्यावेळेस असे प्रश्न निर्माण होतात म्हणून आईने सुद्धा आपली मुलगी सज्ञान झाली म्हणूनच लग्न करून दिलं असेल. जेव्हा जेव्हा मुलीला गरज पडेल तेव्हा आईने जरूर तिच्या पाठीशी उभं राहावं, कारण अशामुळे संसार उद्ध्वस्त होण्याच्या केसेस आम्ही स्वतः हाताळतो, मी स्वतः हाताळते, मी स्वतः दिवाणी न्यायालय चालवते. हे वाक्य सांगितल्यानंतर मी पुढचं वाक्य सांगितलं होतं की यामध्येही काही अशा केसेस येतात की ज्यावेळेस मुलगी सासरी लग्न करून दिलं तरी माहेरच्या घरामध्ये लुडबुड करत असेल तरीसुद्धा प्रश्न निर्माण होतात. दोन्ही बाजूला महिलांचेच कुटुंब यामध्ये सापडतात. महिलांनाच फेस करावं लागतं कुठंही असेल तरी. माझी आयोगाची बाजू ही महिलांच्याच बाजूनी आहे. सुनेचे असेल, सासूचे असेल, आईचे असेल तर आईने पण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. सून आणि मुलीच्या बाजूलाही लक्ष दिलं पाहिजे. कुठल्याही बाजूनी तुम्ही विचार केला तर यामध्ये महिलांची कुटुंब वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे विधानाचा विपर्यास करण्यापेक्षा मी काय विधान बोलले याच्याकडे गांभीर्याने पाहिलं, कारण की मी काही मुंबईच्या AC कार्यालयामध्ये बसून विधान केलेलं नाही आहे. मी धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघर, मेळघाटमध्ये जाऊन आले, तिथल्या केसेस आलेत, त्या केसेस समोर ठेवून विधान केलेलं आहे आणि याच्यावरती मी स्वतः काम करते. त्याच्यामुळे कोणीतरी सांगितलं म्हणून स्क्रिप्ट मी वाचलेली नाही. जे काय आहे ती आयोगाची भूमिका तुमच्यासमोर मांडलेली. त्याच्यामुळे तुम्ही जे नाव घेत असाल ते नाव मी माझ्यामध्ये घेतलेलं नाही, पण ते तुम्हाला वाटत असेल तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही कॉन्टेक्स्ट स्पष्ट केला तुमच्या त्या विधानाचा काय आहे. शरद पवारांच्या विधानाचा कॉन्टेक्स्ट तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे काय झालं? आम्ही त्या पत्रकार परिषदेत होतो बऱ्यापैकी. प्रश्न काय होता आणि त्या प्रश्नाला उत्तर काय आलं तर ते जरा तुम्ही सांगाल का इलॅबोरेट करून? मला सांगण्यापेक्षा जसं मी माझं स्पष्टीकरण दिलं, आपण तिथे होता तर आपण त्यांचं स्पष्टीकरण घ्यावं. पूजा कडकच्या बाबतीत प्रकरण तुम्हीच बाहेर काढलं होतं, पुढे काय कारवाई झाली? सुषमा अंधारेंनी 2 दिवसापूर्वी प्रेस त्यांनी कोणी प्रेस घेतल्या आणि काय केलं त्याला उत्तर द्यायला खरं मी बांधील नाही. ज्यांना प्रश्न वाटतात त्यांनी आयोगाला पत्र लिहावं, आयोग सविस्तर माहिती देईल. तरीसुद्धा तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून मी सांगते, आयोगाची गरिमा फार मोठी आहे. एका संविधानिक पदावरती काम करत असताना कुणीही उठून अर्धवट माहितीच्या आधारे किंवा काहीच माहिती नसलेलं आणि केवळ राजकीय हेतू मनामध्ये ठेवून जर असं कोणी टीका करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. टीका नाही, ते प्रकरण आता मी सांगते, मी परवा पण सांगितलं, आता मी परत एकदा सांगते. 9 सप्टेंबर 2021 रोजी पूजा तडस यांनी एक व्हिडिओ, मास्क घातलेला व्हिडिओ हा ट्विट केला, जो मलाही केला नव्हता पण त्यांनी ट्विट केला. तो माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः पूजा तडस यांच्याशी संपर्क साधला. पूजा तडस यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला माझ्या सासरच्या लोकांकडून त्रास होतोय आणि मला एका खोलीमध्ये बंद केलेलं आहे आणि मला तुमच्या मदतीची गरज आहे किंवा यातून माझी सुटका करा. मला लग्नाचं आमिष दाखवलं गेलं पण माझ्याबरोबर लग्न केलेलं नाही वगैरे अशी जेव्हा माहिती दिली तेव्हा मी तातडीने वर्धा SP संपर्क साधला. वर्धा SP आणि जिल्हा महिला बालविकास जिमबा यांच्याशी संपर्क साधून पूजा तडस जिथं आहे तिथं लोकेशन घेऊन तासामध्ये आमची पोलिसांची आणि जिमबाची टीम पोचली. त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क करत त्यांची तिथून त्यांना बरोबर घेऊन त्यांचं काउन्सलिंग करत त्यांना जी मदत आहे ती देत यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो. मी स्वतः या केसमध्ये सुमोटो दाखल केलं आहे, माझ्या ट्विटरला पत्रसुद्धा आहे. सकाळी तक्रार केल्यानंतर 4 वाजता पंकज तडस यांनी तिच्याबरोबर लग्न केलं. त्यावेळेस पूजाने परत मला सांगितलं की जे लग्न केले ते कागदोपत्री आहे, मला वैदिक पद्धतीने लग्न पाहिजे. पंकज तडस यांना त्या पद्धतीने आम्ही सूचना दिल्यानंतर त्यांनी 4-5 दिवसांनी काहीतरी परत एकदा वैदिक पद्धतीने लग्न केलं. त्याच्यानंतर एक 5-6 दिवस माझ्या आयोगाच्या माध्यमातून माझे काउन्सिलर आणि माझे जिमबा त्या भागातले पूजा तडस यांच्या संपर्कात होते. तर पूजा तडस यांनी सांगितलं आपण आयोगाने पुढाकार घेतला, मला न्याय दिला,
मी आता सासरी व्यवस्थित नांदते. विशेष म्हणजे मी सासरी नांदत असताना मी माझ्या नवऱ्याबरोबर दुसऱ्या फ्लॅटवर असल्यामुळे मला बाकीचा कोणाचाही त्रास नाही. मी समाधानात आहे. ही 2021ची गोष्ट. त्यानंतर पूजा तडस यांनी आमच्याबरोबर कोणताही संपर्क केला नाही आणि आम्ही जी मदत मागितली ती दिली. एक सुखी संसार सुरू झाला आहे. या समाधानामध्ये आम्ही होतो. आम्हाला त्याच्यानंतरची कोणती कल्पना नाही. गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही जे समोर पाहिलं ते प्रसारमाध्यमांसमोर पाहिलं. त्याच्यामुळे एखाद्या कुटुंबाला आम्ही जेव्हा मदत करतो ते कुटुंब सुखी आहे असं जेव्हा ग्वाही देतं त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या घरामध्ये कॅमेरे लावून बसत नाही. कारण की त्या व्यक्तीने आमच्याकडे तक्रार करणं किंवा त्यांनी सांगितलं की आता आमचे सगळेच प्रश्न मिटलेत, आम्ही समाधानात राहतोय, इथपर्यंतच आमची भूमिका असते. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यानंतर आमच्याकडे किंवा पोलीस स्टेशनला कुठेच तक्रार केलं नाही. ते दिसलं ते अचानक दिसलं. मला तुम्ही त्यांच्याबद्दलचे प्रश्न कोणी विचारताय म्हणून आयोगाला प्रश्न विचारू नका. माझी तुम्हाला विनंती आहे. महिला व बाल कल्याण आयोग आहे. लेकराला कुशीत घेऊन पत्रकार परिषद जी केली त्यानंतर कोर्टात देखील अनेक जण गेले. बाल कल्याण आयोगाला नोटीस पाठवली. हे चुकीचं आहे की बरोबर आहे? काय आपण पाहताय आचारसंहिता सुरू झाला आहे. आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे नियम दिलेला आहे की या आचारसंहितेमध्ये कोणतीही जाहिरात करताना, प्रचार करताना, प्रसारमाध्यमांसमोर जाताना कुठल्याही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी अशा लहान मुलांचा वापर करू नये. आचारसंहिता सुरू असताना सुद्धा, निवडणूक आयोगाचे असे नियम असताना सुद्धा आणि बालहक्क नियमामध्ये असताना सुद्धा पत्रकार परिषद सुरू असताना त्या लहान लेकराला मांडीवर घेऊन ज्या पद्धतीने त्या मुलाच्या संदर्भातली वक्तव्य केली जात होते की त्याची DNA टेस्ट करायची किंवा काय, त्याचं पुढच्या आयुष्याचं भवितव्य आहे. त्याच्या भवितव्यामध्ये निश्चितपणाने त्याला अनेक अडचणी येऊ शकतात आणि कायद्याचा हा नियम असताना सुद्धा केवळ लहान मुलाला मांडीवर घेऊन त्याचं भांडवल करण्याचा का प्रयत्न केला गेला मला कळलं नाही. म्हणून महिला व बाल हक्क आयोगाने त्या संदर्भातली नोटीस पाठवलेली आहे. अशा पद्धतीने मुलांना कुठेही प्रसारमाध्यमांसमोर घेऊन जाऊन पत्रकार परिषदा किंवा जाहिराती करता येत नाही. सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याबद्दल तुम्ही शरद पवारांचा निषेध करता आहात, पण दुसरीकडे तुमच्याच पक्षाच्या असलेल्या ठुमरेंनी असं म्हटलंय की शरद पवार हे धृतराष्ट्र आहेत. तर अशा पद्धतीची उपाधी तुमच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे शरद पवार. ते कार्यकर्तेच तुम्हाला चांगले व्यवस्थित स्पष्टीकरण तुम्हाला ते मान्य आहे का? त्यांना काय म्हणायचंय मला नाही ना माहित. नक्की कार्यकर्ते जे तुमचे कार्यकर्ते अशा पद्धतीने भाषा वापरतात ते योग्य वाटतं का? त्यांना काय म्हणायचं हे त्यांनाच विचारलं तर ते व्यवस्थित सांगतील. ते काय म्हणले त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी आलेच नाही. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.